सात जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आज प्रभू रामचंद्रांची रामनवमी आहे. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार असतो आणि अशा वेळेला सीता मैया अगदी नटून थटून निघालेली असते, त्यावेळेला काही सेवक येतात आणि हनुमानजींना म्हणतात की हनुमानजी बघा, सीता मैयाचं उरकले का, त्यांना पटकन घेऊन या. त्यावेळेला हे मारुतराया तिथं जातात. त्यावेळेला सीता अशी सिंदूर लावत असते कपाळाला. त्यावेळेला मारुतरायांनी विचारलं, म्हणले सीता तुम्ही का सिंदूर लावला, माई भांगामध्ये भरला? त्यावेळेला ती सीतामैया म्हणते की प्रभूंचं आयुष्य वाढावं आणि हे सौभाग्यवतीचं सुवासिनीचं लेणं आहे आणि हे आमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे त्याचं प्रतीक आहे. आणि मग त्यावेळेला मारुतराया म्हणतात, जा तुम्ही पुढं, मी आलो. आणि तो चांदीचा डबा ज्यामध्ये सिंदूर असतो तो सगळ्याच्या सगळा मारुतराया घेतात आणि सगळ्या अंगाला सिंदूर फासून तिथे येतात. आल्याबरोबर सगळेजण हसतात. सगळ्यांना वाटतं की यांनी असं का केलं. पण सीतामाईंच्या लक्षात येतं नंतर की मगाशी हनुमंतरायांनी असं विचारलेलं होतं. मग प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतरायाला, एवढा सिंदूर लावायचं कारण काय? त्यावेळेला प्रभूंना इतकं छान उत्तर दिलं हनुमंतरायांनी. ते म्हणले, तुमचं आयुष्य वाढावं म्हणून अख्ख्या अंगालाच मी सिंदूर लावला. सीतामैया तर एवढासाच लावते. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या माझ्यामधलं जे दास आणि सेवक हे पदसुद्धा शेवटपर्यंत टिकून राहावं यासाठी मी सगळ्या अंगाला सिंदूर लावला. प्रभूंच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात की प्रत्येक गावामध्ये हा तुझाच जो अवतार आहे सिंदूर लावलेला, हा सगळ्यांना खूप आवडेल. आणि जी लोक हसले त्यांना एक चपराक म्हणून आता सगळीकडे आपण बघतो की हनुमंतरायांचा सिंदूर लावलेलाच मूर्ती सगळीकडे असते. प्रेमाने बोला, धन निरंकारजी. असं सेवक आणि गुरुचं नातं इतकं दृढ असायला पाहिजे. सद्गुरूचं सुद्धा आपण ज्यावेळेला सद्गुरूचे आदेश पाळतो त्यावेळेला सुद्धा एवढंच प्रेम आपलं दृढ असलं पाहिजे. प्रेमाने बोला, धन निरंकार.